नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शिमला मिरचीची रेसिपी शेअर करणार आहेत। दरवेळेची पद्धत आपण खाऊन जर बोर झालं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनेही शिमला मिरची बनवू शकता। आज मी तुमच्यासोबत बेसन पिठातली शिमला मिरची कशी करायची ते सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला छोट्या आकाराच्या शिमला मिरची घ्यायची आहे आणि त्या स्वच्छ धुवून त्यानंतर त्याची देठं काढून घ्यायची आहे। त्यामधल्या बियाही आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे मी सर्व यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण भाजीसाठी लागणारं बेसन पीठ घेणार आहोत। 1 वाटी साधारण मी या ठिकाणी बेसन पीठ घेतलं आहे। यामध्ये लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ हे सर्व घालून घ्यायचं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर पाणी घालून हे पीठ आपल्याला भज्यांचं पीठ जसं आपण मिक्स करतो त्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीरही घातली आहे। त्यानंतर आपल्याला हे पीठ चमच्याच्या साहाय्याने मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या ह्या भरून घेणार आहोत। कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। त्यावर आपण थोडीशी फोडणी करून घेणार आहोत। लसूण, जिरे आणि मोहरीचं आपण फोडणी करणार आहोत। त्यानंतर लगेचच ह्या मिरच्या आपण त्यामध्ये ठेवून देणार आहोत। अशा प्रकारे आपण सर्वच मिरच्या भरून घेऊ। अशी शिमला मिरची बनवण्यासाठी तुम्हाला छोट्या आकाराच्या मिरच्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या लवकर शिजतील आणि दिसायलाही छान दिसतात। अशा प्रकारे सर्व मिरच्या मी भरून घेतल्या आहे। वरनं थोडंसं मी तेल सोडत आहे व आपल्याला वरनं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2-2 मिनिटांनी आपल्याला ह्या मिरच्या हलवत राहायच्या आहे, नाहीतर त्या मिरच्या एकाच साईडने जळून जातील। 2 मिनिटांनंतर मी मिरच्या ह्या पलटून देणार आहेत। राहिलेलं पीठ आपण मिरची पूर्णपणे शिजल्यानंतर वरनं सोडणार आहोत। चारही साईडनी मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मधलं पीठही शिजल्या जातात। आता आपण परत झाकण ठेवून देणार आहोत आणि दुसऱ्या साईडनेही मिरच्या छान अशा तेलामध्ये भाजून घेणार आहोत। आपल्या मिरच्या ह्या दोन्ही साईडने तेलामध्ये भाजल्या गेल्या आहे। मधलं पीठही शिजल्या गेलं आहे। आता आपण राहिलेलं पीठ त्यावर सोडून घेणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने आपण राहिलेलं पीठ हे सर्व मिरच्यांवर सोडून घेऊ। त्यानंतर यावर तेल घालून आपण परत एक वाफ भरून घेणार आहोत, जेणेकरून हे पीठही व्यवस्थित शिजल्या जाईल। वरनं थोडं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटात हे पीठही मस्त शिजल्या जातं। बघा, आपलं पीठ हे शिजल्या गेलं आहे। छान असा कलरही आलेला आहे। आपली भाजी ही तयार झालेली आहे। अगदी झटपट होते आणि कमी साहित्यात होते। दरवेळेसची जर शिमला मिरची खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे बेसन पिठातली शिमला मिरची तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।